हॅलो हॅलो हॅलो. चला करायचं कंटिन्यू. यस ऑर नो. तर सरांनी तुम्हाला आयएमपी क्वेश्चन दिलेत ना. हे कुठे हे कशाचे आहेत क्वेश्चन्स. हे इकॉनी वरचे ओसीएम चे आयएमपी क्वेश्चन्स आहेत बरोबर. इथपासनं ना 8 hours स्लीपिंग, 6 hours स्टडी, 4 hour क्लास, फूड म्हणजे प्लॅनिंग करून दिला होता तुम्हाला. रिमेनिंग 3 hours फॉर रिव्हिजन और एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी. दिस ऑल क्वेश्चन व्हॅलिड फॉर ओनली 15 days. म्हणजे 15 days साठी बरोबर आहे का. 15 दिवस तुम्ही असं काम करून बघा. क्वेश्चन्स आहेत हे व्यवस्थित म्हणजे रेकॉर्ड करतोय तुम्ही पण पॉज करून लिहून घ्यायला पाहिजे है ना. हे ओसीएम चे क्वेश्चन आहेत. किती टोटल क्वेश्चन दिलेत 20 क्वेश्चन्स दिलेले आहेत. आयएमपी आहेत म्हणजे 8 मार्क्स. बघा मित्रांनो तुम्ही एवढं केलं ना कॉन्सेप्च्युअल केलं ना तर तुमचे फिल इन द ब्लँक्स, आन्सर इन 1 सेंटेन्स, ट्रू फॉल्स सर्व कव्हर होईल याच्यात. ट्रू ऑल फॉल्स विथ रिझन, जस्टिफाय द क्वेश्चन है ना, आयडेंटिफाय द कॉन्सेप्ट अँड एक्सप्लेन, हे पण याच्यात होईल. एकदम सिरियस करायचं 20 क्वेश्चन. रट्टा नाही मारायचा, कॉन्सेप्च्युअल करायचं समजलं. हे होते कुठले ओसीएम आणि खाली इकॉनॉमिक्स. हे काय दिलं सरांनी अबव 80 85 काय फक्त एवढं केलं तरी 100 पैकी है ना. म्हणजे 80 पैकी 65. कॉलेजला 20 out of 20 देतात सिरियस स्टुडंटला, सिन्सियर स्टुडंटला. सगळ्यांना नाही देत रे, सगळ्यांना देत नाहीत. सगळ्यांना 15च्या पुढे पण आउट ऑफ सर्वांना नाही. बरोबर आहे का. त्याच्यामुळे थोडस सिरियस स्टडी करा. हे इकॉनॉमिक्स आहेत. लेसन वाईज दिलेत ना. प्रत्येक लेसनचे 3-4 आहेत ना. छान, व्हेरी गुड. हे मला वाटतं हे फक्त मायक्रो इकॉनॉमिक झालं आहे ना. मायक्रो मॅक्रो उद्या देणार आहेत. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊ आपल्या अकाउंटकडे. रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप, ऍडमिशन ऑफ पार्टनर. बरोबर आहे. मला सांगा आता ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय, कोण सांगू शकेल. जनरल आपण डिस्कशन करू. कोण सांगू शकेल, बोलू नका. ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय. एक नया पार्टनर बिजनेस में आता है उसको बोलते हैं एडमिशन. तो जब वो आएगा तो खाली हाथ आएगा. क्या लेके आएगा, कैपिटल लेके आएगा. क्या लेके आएगा, कैपिटल. और दो चीज समझ में, कैपिटल और वो गुडविल खुद की लेके आता है या बिजनेस की गुडविल रहती है उसके पैसे लेके आता है. बिजनेस की गुडविल रहती है उसके पैसे लेके. नहीं समझा. अब क्लास है अपना, नया पार्टनर लूंगा, कैपिटल भी लूंगा और ब्रांड है ब्रिलियंट, गुडविल है, उसके पैसे भी लूंगा. समझ में आ रहा है. उसको क्या बोलते हैं, गुडविल. ओके, मतलब पैसे लेके आएगा. अगला क्वेश्चन, एडमिशन क्यों करेंगे, बहुत मस्ती है इसलिए. गरज काय, गरज पैशांची गरज. हा फर्स्ट बिझनेस मला एक्सपांड करायचा आहे पण मला एकट्याकडे पैसे कमी आहेत म्हणून मी दुसऱ्याला घेणार, पैशांची गरज. ऍडिशनल कॅपिटल. दुसरा, सांभाळता एकट्याला पूर्ण सांभाळता येत नाही, स्किल कमी पडतात म्हणून मॅनेजर स्किल ऍडिशन साठी पार्टनरला घेत असतो. समजलं. ह्या 2 मुख्य गरजा आहेत ऍडमिशन ऑफ पार्टनर करण्याच्या. समजलं. यस. आता ज्यावेळेस पार्टनर ऍडमिशन होतं त्यावेळेस तो येताना तो घेऊन येतो, पण तो येताना तेवढे पैसे घेऊन येतो. पण त्याला ऍडमिट करण्याच्या अगोदर ओल्ड पार्टनरनी काहीतरी काम करावं लागतं. ते कोणतं काम असतं, तिथं ऑलरेडी रजिस्टर झालेलं असतं. ओल्ड पार्टनर, ओल्ड बिझनेसचं काहीतरी होतं. ते काय होतं, ओल्ड रेशो म्हणजे काय, डिस्ट्रीब्यूट करायचं अगोदरचा प्रॉफिट. सॅक्रिफाईस होणार नाही. नाही ते नाही विचारलं मी. न्यू पार्टनर ऍड झाल्यामुळे ओल्ड पार्टनर काहीतरी सॅक्रिफाईस करणार. आता समजा एक्झाम्पल 100 रुपये प्रॉफिट व्हायचा, 2च पार्टनर ए आणि बी. किती पार्टनर,
ए आणि बी 100 रुपये प्रॉफिट, दोघं किती किती घेतील? 50-50. तिसरा ऍड झाला तर किती भेटतील? 33. मग हा ऍड झाल्यामुळे या दोघांना किती भेटला? 33. म्हणजे अगोदर किती भेटायचा? 50-50. आता किती भेटतोय? म्हणजे सॅक्रिफाय किती केला? 17. म्हणजे न्यू पार्टनर ऍड झाल्यामुळे ओल्ड पार्टनर सॅक्रिफाय करतात, ते बघणार आहे पुढे. पण न्यू पार्टनर घेण्याच्या अगोदर ओल्ड पार्टनर आपल्या बिझनेसचा काहीतरी खूप साऱ्या गोष्टी तो काम करतो. काय करतो? असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन. असेट्स अँड लायबिलिटीचं काय करतं? रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय? पुन्हा किंमत काढतो मार्केटमध्ये त्या असेट्स अँड लायबिलिटीची पुन्हा काय किंमत. बरोबर आहे का? आता समजा प्रोजेक्ट ह्या गोष्टीचं रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर पुन्हा किंमत निघेल, याचं रिव्हॅल्युएशन निघेल. आता रिव्हॅल्युएशन कसं निघेल? डेप्रिसिएशन मायनस करणार, जी व्हॅल्यू असेल ती रिव्हॅल्युएशन. समजलं? किंवा मार्केटमध्ये याची किंमत 1,00,000 रुपये झाली तर याचं रिव्हॅल्युएशन लगभग मार्केट प्रमाणे होऊ शकतं का? हो, बरोबर. मग असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन झाल्याच्या नंतर ओल्ड पार्टनरला असेट्स अँड लायबिलिटी रिव्हॅल्यू केल्यामुळे काहीतरी प्रॉफिट होऊ शकतो का? यस ऑर नो? हो. रिव्हॅल्युएशन लॉस होऊ शकतो का? हो. मग हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन लॉस मध्ये न्यू पार्टनर कॉन्ट्रीब्यूट करेल का? नाही. का नाही करणार? हा सर्व प्रॉफिट लॉस अगोदरचा, ऍडमिशनच्या अगोदरच्या असेट्स अँड लायबिलिटीचा, म्हणून त्याच्यामध्ये न्यू पार्टनर काही कॉन्ट्रीब्यूट करत. समजतंय? सर्वच्या सर्व कोणाचा आहे? ओल्ड पार्ट. ओके. आपने सब काम किया है, लॉस है तो आप ही भुगतो, प्रॉफिट है तो आप ही ले लो, आप ही एंजॉय करो. इसे न्यू पार्टनर ओल्ड पार्टनर को बोलता है. समझे? यस और नो? मग रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी रेकॉर्ड करण्यासाठी कोणतं अकाउंट बनवलं जातं? रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर. आता जेवढे काही अकाउंट बनतात बेसिकली 3 मध्ये बायफर्गेट होतात: पर्सनल, रिअल, नॉमिनल. मग हा रिव्हॅल्युएशन अकाउंट कोणत्या टाईपचा अकाउंट आहे? नॉमिनल. कोणत्या टाईपचा आहे? नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इनकम अँड गेन. म्हणजे जर असेट्स अँड लायबिलिटी रिव्हॅल्यू केल्यामुळे जर प्रॉफिट झाला तर मी क्रेडिट साइडला रेकॉर्ड करणार, आणि लॉस झाला तर डेबिट साइडला रेकॉर्ड करणार, असं नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो. इथपर्यंत समजलं? येस ऑर नो? आता तुम्ही सांगायचं मला, जर समजा असेटचं रिव्हॅल्युएशन केलं आणि रिव्हॅल्यू केल्याच्या नंतर असेटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, प्रॉफिट का लॉस? प्रॉफिट. प्रॉफिट का लॉस? प्रॉफिट झालं कुठे रेकॉर्ड करायचा? क्रेडिट साइड. समजलं? असेट्स अँड असेट्स रिव्हॅल्युएशन करताना असेटची व्हॅल्यू जर डिक्रीज झाली, कमी झाली, तर प्रॉफिट का लॉस? लॉस. मग कुठे लिहायला सांगितलं रूल? डेबिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. आपण पूर्ण रूल प्रमाणे जातोय. बरोबर. पुढे जाऊयात. आता समजा लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं आणि व्हॅल्युएशन वाढलं, प्रॉफिट का लॉस? लॉस. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट कुठे लिहिणार? डेबिट साइड. आणि लायबिलिटी जर डिक्रीज झाली, कमी झाली, प्रॉफिट का लॉस? प्रॉफिट. कुठे लिहिणार? क्रेडिट. समजलं? आणि न्यू पार्टनर ऍडमिट करताना असेट्स अँड लायबिलिटीचा आपण रेकॉर्ड करताना आपल्याला अचानक सापडली एक असेट जी की रेकॉर्डच केली नव्हती, त्याला म्हणायचं अनरेकॉर्डेड असेट. मग अनरेकॉर्डेड असेट जर आपल्याला समजली तर हा प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट. प्रॉफिट का लॉस? प्रॉफिट. मग कुठे रेकॉर्ड करायचा? रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. आणि अचानक जर लायबिलिटी कळाली तर लॉस. रिव्हॅल्युएशन अकाउंट. समजलं? येस ऑर नो? म्हणजे मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या? डेबिटला 3, क्रेडिटला 3. डेबिटला 3 कोणत्या? असेट डिक्रीज, लायबिलिटी इनक्रीज, अनरेकॉर्डेड लायबिलिटी डेबिटला. क्रेडिटला काय? असेट इनक्रीज, लायबिलिटी डिक्रीज, अनरेकॉर्डेड असेट. समजलं? येस ऑर नो? आणि हे रिव्हॅल्युएशन अकाउंट जर तुम्हाला समजलं, न्यू ऍडमिशन रेग्युलर वाले रिव्हॅल्युएशन अकाउंट जर तुम्हाला छान समजला तर ऍडमिशन हा लेसन, पुढचा रिटायरमेंट, त्याच्या पुढचा डेथ, त्याच्या पुढचा डिझोल्युशन, चारीच्या चारी लेसन तुमच्या हातामध्ये आले. जर तुम्हाला रिव्हॅल्युएशन जर समजण्यासाठी वेळ लागला
किंवा तुम्ही क्लास रेग्युलर नाही केला, होमवर्क रेग्युलर नाही केला, डाऊट सॉल्व करून नाही घेतले, तर तुमचं नुकसान प्रचंड होणार आहे. कारण की या एका अकाउंटवरती या एका लेसनवरती पुढचे 3 ते 4 लेसन डिपेंड आहेत. समजलं? आत्तापर्यंत आपली किती मार्कांची तयारी झाली? फायनल अकाउंट प्रॅक्टिकल 12 मार्क, थेरी 2 मार्क 14 मार्क्स, NPC प्रॅक्टिकल 12 मार्क्स, थेरी 2 मार्क, म्हणजे 14 and 14 28 मार्क्सची तयारी रिव्हिजन झालेलं आहे. आणखीन आपल्याला खूप रिव्हिजन करायचंय, ते खूप लवकर होणार आता, कारण की हेच 2 मेन, आणि याला ऑप्शनला काहीही नव्हतं म्हणून टाइम पण जास्त दिला, आजारी पण पडलो त्यामुळे वेळ लागला, पण इथनं पुढे फास्ट होणार आहे ना. आणि जसं आपण 25 ला एक एक्स्ट्रा लेक्चर घेतला, तसंच आपण या पुढच्या वीकमध्ये एखाद्या दिवशी सर्वांच्या कन्सेंटने आपण 4 तासा लेक्चर घेऊ. त्या 4 तासाच्या लेक्चरमध्ये मे बी रिटायरमेंट किंवा डेथ एक लेसन संपू शकतो. ठीक आहे, चालेल, तुम्ही सांगाल त्या दिवशी आपण घेऊयात. पुढे जायचं? यस. चला, तर आज आपण या लेसनची शक्य तेवढी थेरी कव्हर करू. तुम्हाला मी जे सांगितलं हे ओव्हरऑल सांगितलं आहे ना. आणखीन एक डाऊट आहे कोणाचा तरी गुडविलच्या रिलेटेड, आहे ना? ओके, गुडविल काय का होऊ शकते? येताना पार्टनर घेऊन येऊ शकतो, है ना. ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट होते इन देअर सॅक्रिफाईस रेशो. कोणत्या रेशो मध्ये? सॅक्रिफाईस रेशो मध्ये, बरोबर आहे. सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा? ओल्ड रेशो मायनस प्रत्येक क्वेश्चन मध्ये ओल्ड रेशो दिलेलाच असतो, पण काही क्वेश्चन मध्ये न्यू रेशो देत. जर क्वेश्चन मध्ये ओल्ड रेशो प्लस न्यू रेशो दिला तर कसा सॅक्रिफाईस रेशो काढायचा? ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आणि जर क्वेश्चन मध्ये न्यू रेशो दिलाच नाही तर ओल्ड रेशो इज ट्रीटेड ॲज सॅक्रिफाईस रेशो, त्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. काही वेळेस बोलतात गुडविल राईट ऑफ, म्हणजे पार्टनरला देऊन टाका. काही वेळेस न्यू पार्टनर गुडविल आणत नाही पण गुडविल रेज होते. 5-6 सिच्युएशन आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. काही आठवतंय? मी जे बोलतो ते आठवतंय का? रिकॉल होतंय का? होतंय ना, है ना. तर आता आपण एक एक पॉइंट कव्हर करू. पहिले थेरी कव्हर करू, त्याच्यानंतर प्रॅक्टिकलला जाऊ आपण. ओके, टोटल प्रॅक्टिकल क्वेश्चन किती आहे त्याच्यामध्ये? प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन वाले 8 का 12 का 10? आर्यन किती होते? 10 आहेत. तर आजचा दिवस, उद्याचा दिवस आपण थेरीलाच देणार आहे. समजा उद्या जर थेरी लवकर झाली तर लगेच आपण क्वेश्चन स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, 10 प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत कॅल्क्युलेशन वाले. 10ची 10 क्वेश्चन मध्ये तुम्हाला काहीतरी न्यू कॉन्सेप्ट भेटणार आहे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करायची आहे. समजतंय? पुढे जायचं? खूप छान. चला बघा आता, मीनिंग अँड रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. रिकॉन्स्टिट्यूशन पार्टनरशिप मीन्स, रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? काहीच नाही. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपण आहे त्या पार्टनरशिप मध्ये चेंजेस करणार, त्याला बोलायचं रिकॉन्स्टिट्यूशन. इन अदर वर्ड्स, नथिंग बट द चेंज इन द फॉर्म. म्हणजे जो पार्टनरशिप फॉर्मचा जो फॉर्म आहे, पार्टनरशिप फॉर्म ज्या टाईपची आहे त्याच्यामध्ये चेंजेस करणे म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन. आणि याच्यासाठी, हा चेंज करण्यासाठी, पार्टनरशिप बदलण्यासाठी न्यू ॲग्रीमेंट बनलं जात असतं पार्टनर्स मध्ये. समजलं? आणि हे रिकॉन्स्टिट्यूशन जे आहे ना, चार वेने होऊ शकतं. पहिला कोणता रे? ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर बिझनेस मध्ये आला. दुसरा काय? रिटायरमेंट, म्हणजे एक पार्टनर बिझनेस सोडून गेला. थर्ड, दुनियात सोडून गेला. आणि फोर्थ, चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग, म्हणजे पार्टनरचं ऍडमिशन नाही, पार्टनरची रिटायरमेंट नाही, आणि पार्टनरची डेथ पण नाही. पार्टनर तेच आहेत पण त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज झाला, याला बोलायचं रिकॉन्स्टिट्यूशन. समजलं? यस ऑर नो? यस. मग हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी कोणता डायलॉग आहे? बाबूजी ने कहा घर छोड़ दो, पारू ने कहा शराब छोड़ दो, एक दिन आएगा और वो कहेगा. बाबूजी ने कहा घर छोड़ दो, रिटायरमेंट ऑफ बिजनेस. एक दिन आएगा वो कहेगा दुनिया छोड़ दो, डेथ ऑफ पार्टनर. समजलं? येस ऑर नो? शराबसाठी काही नाही. शराब चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. शराब घेऊन भांडणं होतात, प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज.
पुढे ऍडमिशन ऑफ पार्टनर. ऍडमिशन ऑफ अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1930, न्यू पार्टनर कॅन बी ऍडमिटेड इन द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फॉर्म ओनली. ए बघा, न्यू पार्टनरला आपण ऍड करणार ओनली विथ द कन्सेंट ऑफ ऑल एक्झिस्टिंग पार्टनर. समजलं? बरोबर. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, आठवतंय का? का नाही आठवत? नाही नाही आठवत? ऐश्वर्या ऐश्वर्या अँड अभिषेक. ऐश्वर्या अँड अभिषेक. ऐश्वर्या अँड, बरोबर. ही कोण आहे? ऐश्वर्या. बरोबर आहे. काय बोलले ते? ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स. म्हणजे यांनी कोणाची कन्सेंट घेतलेली असणार आहे? विथ द कन्सेंट ऑफ ऑल. विथ द कन्सेंट ऑफ सलमान नाही. ऍडमिशन म्हणजे विथ द कन्सेंट ऑफ ऑल अदर पार्टनर्स. जर दुसरे पार्टनर असतील ते सर्वांची कन्सेंट घ्यावी लागणार, तेव्हाच न्यू पार्टनरचं ऍडमिशन होणार, नाही तर विदाउट कन्सेंट ऍडमिशन होणार नाही. मीनिंग, procedure of admitting a new partner into the existing partnership firm as per the certain terms and condition. काही पार्टनरशिपने टर्म्स अँड कंडिशन सांगितलेल्या असतात, त्या फुलफिल कराव्या लागतात. विथ द ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर द पार्टनरशिप फर्म इज रिकॉन्स्टिट्यूटेड अँड न्यू ऍग्रीमेंट इज एंटर्ड अमॉंग द ओल्ड पार्टनर्स अँड द न्यू पार्टनर. समजलं? पहिले तर काय पाहिजे? कन्सेंट पाहिजे. कन्सेंट असेल, हा ठीक आहे, ऍड करा. दुसरं, टर्म्स अँड कंडिशन्स. कन्सेंट अँड टर्म्स अँड कंडिशन फुलफिल झाल्या की ओल्ड पार्टनर अँड न्यू पार्टनर यांच्यामध्ये न्यू ऍग्रीमेंट बनतं. काय रे मित्रांनो? न्यू ऍग्रीमेंट बोलतो बनतं. यालाच बोलायचं रिकॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच ऍडमिशन ऑफ पार्टनर. समजलं? येस ऑर नो? प्रोसेस समजते का? यस. खूप छान. नीड, गरज काय? ऍडिशनल कॅपिटल, एक्स्ट्रा पैसा पाहिजे आणि मला स्किल पाहिजे. कारण की एकाच माणसामध्ये बिझनेस मॅनेजमेंटच्या ऑल स्किल असू शकत. कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर. न्यू पार्टनर ज्यावेळेस बिझनेस मध्ये येतो त्यावेळेस न्यू पार्टनरला बिझनेस मध्ये घेण्याचा मेन पर्पज जो असतो ना, त्याच्याकडनं एक्स्ट्रा कॅपिटल घेणे असतो. कशासाठी एक्स्ट्रा कॅपिटल घेतो? फॉर एक्सपान्शन ऑफ बिझनेस, म्हणजे बिझनेस वाढवण्यासाठी. पुढे जायचं, समजतंय? दुसरा, इनकमिंग पार्टनर येते वेळेस खाली हात आहे का? क्या काहीतरी कॅपिटल घेऊन येईल, पण ही जी कॅपिटलची अमाऊंट असते ना मित्रांनो, ती डिपेंड असते, ती डिपेंड्स असते टर्म्स अँड कंडिशन्स वरती. बरोबर. आणि त्या टर्म्स अँड कंडिशन पार्टनरशिप डीड मध्ये सांगितलेल्या असतात. कोणत्या कंडिशन असतात इथे मी सांगू शकत नाही. का? कारण की जसा बिझनेस तशा टर्म्स अँड कंडिशन चेंज होतात. समजलं? अ न्यू पार्टनर मे ब्रिंग हिज कॅपिटल आयदर इन कॅश ऑर इन काइंड. म्हणजे तो कॅश मध्ये पण घेऊ शकतो आणि काइंड मध्ये पण. कॅश मध्ये तर समजलं सर मला, काइंड नाही समजलं हो. काइंड म्हणजे असेट्स. काइंड म्हणजे काय? एक्झाम्पल सांगा, एक्झाम्पल सांगा सर, एक्झाम्पल सांगा. जर समजा आपला बिझनेस कसला असेल? टुरिझम, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, म्हणजे ट्रॅव्हल्स प्रोव्हाइड करणे असेल. बरोबर आहे का? मग न्यू पार्टनरला येताना म्हणायचं 15 करोड घेऊन ये, 15 करोडचे आपण ट्रॅव्हल्स घेऊ. पहिली काय कॅटेगरी झाली? इन कॅश 15 करोड घेऊन ये. आणि इन काइंड म्हणजे काय? त्याच्याकडे ऑलरेडी 2-4 ट्रॅव्हल्स होत्या, तो ट्रॅव्हल्स घेऊन आला बिझनेस मध्ये, त्याला बोलायचं कॅपिटल इन काइंड. समजलं? आता आपण आपलं एक्झाम्पल घेऊ. क्लास, एखाद्या बस झालं की एखाद्याला घेतला आपण, त्याला काय म्हटलं? तू 15 लाख घेऊन ये किंवा बेंचेस घेऊन ये. 15 लाख कॅपिटल इन कॅश, बेंचेस कॅपिटल इन. समजलं? बेंच बोर्ड, पैसे नको, बेंच बोर्ड कॅपिटल इन काइंड. पुढे जायचं.
फॉलोइंग इज द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर द कॅपिटल ब्रॉड बाय अ न्यू पार्टनर. ह्या काही कंडिशन्स आहेत किंवा ट्रीटमेंट आहेत. जर त्याने कॅश मध्ये आणला, बघा बॅग भरून आणले, त्याने आणले का, बॅग भरून पैसे आणले त्याने. आणि काइंड मध्ये काय, त्याने बिझनेसला कॉम्प्युटर दिला, फर्निचर दिला, कॅपिटल इन काइंड. बरोबर, यस ऑर नो. किंवा तो काय झाला, रेडी झाला, तो काय म्हणला, तुमच्या बिझनेसचं जर काही लायबिलिटी असेल ना, काही लोन, बँक लोन, ते देतो. क्रेडिटरचे पैसे असतील ना, ते मी देतो. समजलं. समजा एक्झाम्पल, आता बँक लोन आहे, सिच्युएशन समजून घ्या. समजा मी आता स्कूलसाठी 15 लाखाचं लोन काढलं. किती लोन काढलं, पण स्कूलच चालना झाली. सिच्युएशन समजून घ्या. इमॅजिन करा, स्कूल 1 वर्ष चाललीच नाही, पण ते रिपे करण्यासाठी माझ्याकडे पैसे पण नाहीत. बरोबर आहे ना. मग आता इथं बसलेले तुम्ही खूप सारे आमिर लोक आहेत इथे. मग मी तुम्हाला कॉल केला, हत्ते हत्ते साहेब, तेवढं स्कूल बंद पडते है ना. थोडंसं इमोशनल झालं आणि त्याला म्हणलं ते लोन तेवढं स्कूल. बरोबर आहे का. मी त्याला एक आयडिया दिली. काय म्हणलं, हत्ते तू 12वीला होता, मी तुला शिकवलं होतं न्यू पार्टनर बिझनेसमध्ये, म्हणजे तू पार्टनर माझा डायरेक्ट आहे ना. मग तू एक काम कर, ते बँकेचं लोन आहे ना, ते भरून टाक. म्हणजे त्याने काय पे करायचं, बँक आणि मार्केटिंग आहे. कुणालची मार्केटिंग कंपनी आहे आणि मार्केटिंगसाठी मी 5 लाख रुपये खर्च केलता. सर असल्यामुळे त्याने उधारवरती खर्च करून दिला. म्हणजे मी ह्याला 5 लाख रुपये पे करणार आहे. म्हणजे हा कोण आहे, माझा क्रेडिटर्स. मग हत्याला म्हणलं, बँकेचे 15 लाख, ह्याचे 5 लाख, असे 20 लाख, क्रेडिटर्सचे 5, बँक लोन देऊन टाक आणि तो बिझनेसमध्ये. म्हणजे न्यू पार्टनरला बिझनेस म्हणजे अशा पद्धतीने पण आणू शकतो. म्हणजे पार्टनरने बिझनेसमध्ये टोटल कॅपिटल किती टाकलं, 20 लाख. बँकेचं लोन 15 लाख रिपेलं, ते पण कॅपिटल आलं, आणि क्रेडिटचे पैसे पे केले, ते पण कॅपिटल आलं. समजलं, येस ऑर नो. म्हणजे 3 वेने कॅपिटल, पहिला इन कॅश, दुसरा इन काइंड, आणि तिसरा बाय पेइंग द लायबिलिटी अँड लायबिलिटीज ऑल, म्हणजे बँक लोन, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, जे काही लायबिलिटी असतील त्या. ओके, यस, व्हेरी गुड. चला आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, लक्ष द्या. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ कसा कॅल्क्युलेट करायचा असतो. आणि जातो कशाला विचारलं, सर्वजण आहेत की, मला कळतं की. जरा लक्ष द्या, लय अवघड आहे रे, माझं पण अवघड आहे, तुझं पण अवघड आहे. न्यू रेशिओ, हे बघा असं होतं. बोलू नका, डिस्टर्ब झालं की सर्व लिंक तुटते. न्यू प्रॉफिट शेअरिंग, आणि हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ तुम्हाला ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि ही न्यू प्रॉफिट शेअर रेशिओ कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 वेने काढू शकतो आपण. एक तर काय कॅल्क्युलेट करावं लागेल, बॅलन्स ऑफ, आणि दुसरा न्यू प्रॉफिट शेअरिंग. आता 1 बॅलन्स ऑफ 1 कसा कॅल्क्युलेट होतो, 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर. इनकमिंग पार्टनरचा कॅपिटल नाही बोलला, इनकमिंग पार्टनरचा प्रॉफिट मधला शेअर बोललाय, शेअर. बरोबर, इनकमिंग पार्टनरचा शेअर. मग हे जे आन्सर येईल, याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. न्यू PSR इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशो. ओल्ड रेशो म्हणजे गिव्हन इन क्वेश्चन. समजलं, यस ऑर नो. अशा पद्धतीने न्यू रेशिओ कॅल्क्युलेट केला जात असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असतो सॅक्रिफाईस रेशिओ. समजतं मित्रांनो काय म्हणतोय, कोणता रेशिओ. सिंपल आहे मित्रांनो, तुम्हाला मी ट्रिक सांगतो. सॅक्रिफाईस ओल्ड में से होता है. सॅक्रिफाईस कुठून होतं, कसं सर, मला अगोदर 100 रुपये भेटायचे, आता मला 50. अगोदरचे 100 ओल्ड, आताचे 50 न्यू. समजलं. म्हणजे मी सॅक्रिफाईस कशातून केलं बाबा,
ओल्ड मधून, समझला? मतलब अपने पास जो है उसमें से ही तो सैक्रिफाइस होगा, या मिलने वाला था उसमें सैक्रिफाइस होगा, समझ रहा है? म्हणजे ओल्ड सॅक्रिफाइस रेशो इज इक्वल टू काय फॉर्म्युला झाला, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. लक्षात ठेवा, समजलं? सॅक्रिफाइस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस, ओके, ओल्ड रेशो मायनस. पुढे जायचा, यस ऑर नो? खूप छान. चला पुढे जाऊ. What will be the share of the new partner in the profit and loss? How he will acquire it from the existing partner is decided mutually among the old partners. हे सर्वजण बसून, कुठे बसतात? ऑफिसला. सर्वजण ऑफिसला बसतात आणि ऑफिसला बसून ठरवतात, ठीक आहे ना? ऑफिसला बसतात आणि ठरवतात की म्युच्युअली सर्वजण आहे ना, की कशा पद्धतीने प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला डिसाईड करायचा आहे. न्यू पार्टनर ॲग्रीड, न्यू पार्टनरला ते ॲग्री करावं लागतं, कारण की तो पण कन्सिडर केला जाणार, तो पण बसलेला म्हणजे मीटिंग मध्ये असतो. द बॅलन्स, बॅलन्स म्हणजे काय रे? टोटल मायनस न्यू पार्टनर शेअर. सर इथे टोटल आणि तुम्ही तरी इथं 1 केलं ना सर, तर तुम्ही पागल का? हे पागल. इथं टोटल मायनस इनकमिंग म्हणजे न्यू पार्टनर बोलले बघा सर, टोटल मायनस न्यू पार्टनर शेअर, बरोबर का सर? आणि तुम्ही 1 मायनस इनकमिंग न्यू पार्टनर शेअर म्हणता, कोणतं करेक्ट? दोन्ही करेक्ट. मग 1 काय? इथे ॲज्युम 1 इज अ टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट किती? 1. टोटल किती प्रॉफिट म्हणतोय? टोटल किती कॅपिटल? 1. टोटल कॅपिटल किती? 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर. समजला? यस. पुढे, अमंग देमसेल्स आयदर ओल्ड इन ओल्ड रेशो, ते ठरवतात. ओल्ड रेशो मध्येच आपण ठरवू, ओके. ओल्ड इक्वल असेल तर इक्वल, जसा असेल तसा ते ठरवतात पार्टनरशिप मध्ये, ओके. किंवा इफ एनी न्यू रेशो इज गिवन, जर न्यू रेशो दिला तर त्याच्या पद्धतीने त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू एग्रीमेंट बनत असतं. इट शुड बी नोटेड दॅट इफ देर इज अ नो स्पेसिफिक एग्रीमेंट, तारमार करून ठेवा है ना, काहीही एग्रीमेंट मध्ये जर मेन्शन केलेलं नसेल, द प्रॉफिट शेअरिंग रेशो अमंग द ओल्ड पार्टनर्स विल रिमेन द सेम. फक्त ओल्ड पार्टनर, जे अगोदर प्रॉफिट शेअरिंग रेशो तसाच न्यू एग्रीमेंट मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो राहणार. कोणाचा? ओल्ड पार्टनरचा. जर एग्रीमेंट मध्ये काहीच बोललं नसेल, ओके, एग्रीमेंट सायलेंट असेल तर. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेशनचा स्टेप नंबर 1 काय कॅल्क्युलेट करावं लागेल? बॅलन्स ऑफ 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर. स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1 किंवा बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशो म्हणू शकता. इफ sacrifice ratio of old partner is given along with old ratio, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये सॅक्रिफाइस रेशो दिला आणि ओल्ड रेशो जरी दिला आणि तुम्हाला न्यू रेशो कॅल्क्युलेट करा म्हटलं तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. काहीच नाही मित्रांनो, खूप सोपं आहे, खूप सोपं. बघा, न्यू रेशो, सॅक्रिफाइस रेशो कसा काढला रे? ओल्ड रेशो इज इक्वल टू, सॉरी, सॅक्रिफाइस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस ओल्ड रेशो मायनस, तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचा? न्यू रेशो. म्हणजे तुम्ही काय करणार आहे? ओल्ड रेशो इज इक्वल टू इकडे प्लस आहे, इकडे जाताना काय होईल ते मायनस, म्हणजे सॅक्रिफाइस रेशो मायनस. समजला मॅथ्स का नाही समजला? यस ऑर नो? यस ऑर नो? हा, हे बघा, न्यू रेशो इज इक्वल टू चे इकडे मायनस आहे, इकडे येताना ते प्लस झालं. समजलं? इज इक्वल टू सॅक्रिफाइस रेशो, बरोबर, इज इक्वल टू चे इकडे ओल्ड रेशो कसा आहे? प्लस, इकडे आणताना काय होतो तो मायनस, म्हणजे न्यू रेशो इज इक्वल टू सॅक्रिफाइस रेशो मायनस. म्हणजे एक रेशो लक्षात ठेवला की तो आपल्याला इकडे तिकडे करताना लक्षात येऊ शकतो. समजलं? यस ऑर नो? खूप छान. पुढे जायचं. बघा, हा सॅक्रिफाइस रेशो, वेन द न्यू पार्टनर इज ऍडमिटेड हिज शेअर ऑफ प्रॉफिट कम्स आउट. बघा, ज्यावेळेस न्यू पार्टनर ऍड होतो, हिज शेअर, हिज म्हणजे कोणाचा? न्यू पार्टनरचा. लक्ष द्या, कोणाचा?
न्यू पार्टनरचा. कम्स आउट म्हणजे बाजूला येतो कशातनं, शेअर ऑफ द ओल्ड पार्टनर. म्हणजे ओल्ड पार्टनरच्या प्रॉफिट मधला शेअर काढून न्यू पार्टनरला दिला जातो. आणि जेवढा ओल्ड पार्टनरचा देतो त्यालाच बोललं जातं, जे काही सॅक्रिफाईस करणार ओल्ड पार्टनर टू न्यू पार्टनर साठी त्याला बोललं जातं, त्या प्रपोर्शनला बोललं जातं मित्रांनो सॅक्रिफाईस. काय बोललं जातं, सॅक्रिफाईस. यस ऑर नो, यस ऑर नो. आणि ते ज्या रेशो मध्ये कॅल्क्युलेट करणार त्या रेशोला बोलायचं सॅक्रिफाईस रेशो. समजतंय का? फक्त ऐकू नका, इमॅजिन करा. ओके, माझ्यासोबत इमॅजिनेशन पाहिजे तुमचं, तुम्ही इमॅजिन केलं पाहिजे. ओके, पुढे एक्झाम्पल आहे 1, हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, नंतर कॅल्क्युलेट करा. म्हणजे हे होमवर्क आहे तुम्हाला आज, कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेट करायचंय. आणि गुडविल ही कॉन्सेप्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण थेरी कव्हर करू. ओके, आणि जे तुझे काही डाऊट होते, फोटो काढून पाठव म्हटलं होतं, नाही पाठवला, आज उद्याच्यावरती जास्त आपण डिस्कशन करू. काही डाऊट आहेत का इथपर्यंत? आणि इकडे लक्ष द्या, खाली बसा 1 मिनिट. आता घरी गेल्या गेल्या ऐका, घरी गेल्या गेल्या याच्या आता जेवढं शिकवलं तेवढं रीड करायचंच, पण ह्याच्या पुढचं पण रीड करायचं, समजून घ्यायचं. ओके, आणि रीड करायचं. आणि शक्य झालं तर अगोदरचे लेक्चर रेकॉर्डेड ऍपवरती टाकलेत, ऍप्लिकेशन वरती, ते ऐका. थेरी ही जी थेरी मी एक्सप्लेन केली आहे ती थेरी ऐका, उद्याचं लेक्चर खूप छान समजेल. उद्या आपण थेरी प्लस एक क्वेश्चन घेणार आहे, बोर्ड क्वेश्चन 2. ओके, त्यामुळे घरी गेल्या गेल्या स्टडी करा. भेटू उद्या, बाय बाय. एक्झामला किती दिवस राहिले? 47, 44, 44 मे बी असू शकतात, काउंट करा. ओके, पण असू द्या 44, 47, पण दिवस खूप कमी राहिलेत. एक एक दिवस एक वीक सारखा, त्यामुळे खूप छान स्टडी करा, टाइमपास करू नका. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. बाय बाय, टेक केअर.